दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी येथे पावसाची जबरदस्त बॅटिंग। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी येथे मागील काही दिवसापासून संततधार पावसाची जबरदस्त बॅटिंग सुरू आहे। वडजी येथील शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून खरीप हंगामातील पिके सध्या धोक्यात आले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक वाड्या वस्तीचीही संपर्क तुटल्याचे पाहावयास मिळत आहे। सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ओढे नाले नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचेही पाहावयास मिळत आहे। अशाच वडजी नजीकच्या असलेल्या वाडी वस्तीमधून शेतकऱ्यांसह शाळकरी मुलांना गावाकडे जाण्याकरिता किंवा येण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे शेतकऱ्यातून बोललं जात आहे। नुकसान झालेल्या पिकांचं तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। संपादक गुरुदादा गायकवाड, महाराष्ट्र सुखदेव न्यूज, वडजी, सोलापूर। मी रमेश चंडके, वडजी गावचा रहिवासी आहे। तरी ही हिंदू मशानभूमीचा रोड आहे। इथून शाळकरी विद्यार्थी 30 ते 40 विद्यार्थी आहेत। गेल्या वेळेस पण आम्ही पूर आल्यानंतर एक न्यूज लावली होती। ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं, तहसीलदारांना निवेदन दिलं होतं। ग्रामपंचायत चार्ज करून देतो म्हणली, ग्रामपंचायतने कुठली दखल घेतलेली नाही। आता इथून आज 40 लेकरांची शाळा बुडाली आहे। तसेच शेतकऱ्यांची गुलाबाच्या बागा आहेत, येता जाता त्यांचे खूप हाल होत आहेत। सकाळी तरी एक गाडी 2 गाड्या वाहून जात होत्या गुलाब घेऊन येतात। तरी वारंवार प्रशासनाला सांगून सुद्धा, विनंती करून सुद्धा प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करत आहे। तरी एवढा रस्ता एवढा दुरुस्ती करून व्हावा, आमची ही विनंती आहे सरकारला, प्रशासनाला एवढी हात जोडून विनंती आहे। शाळकरी विद्यार्थ्यांसाठी तर प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावे। दादा आधी आधी म्हणायचं, गेली गेली म्हणून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।